सो हॅलो एव्हरीवन, मी मुंबईचा मुलगा परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सो नाव इट्स फायनली टाइम टू से गुड बाय टॅक्सीस. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. सो फायनली मी लास्ट मंथच प्लॅन केलेला, लास्ट मंथ नाही खूप अगोदर प्लॅन केलेलं, लाईक सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच मी प्लॅन केलेलं की यावर्षी क्रिसमस आपण न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रेट करायचं आहे. सो आजपासून आपला न्यूयॉर्क दौरा चालू होणार आहे. मी आता ऑस्टिनला आहे, ऑस्टिन बर्गस्ट्रॉम इंटरनॅशनल एअरपोर्टला. झालं, काल सगळं काही संपलं आहे. सो आज 20 तारीख आलेली आहे, रात्रीचे ऑलमोस्ट 1:40 होत आहेत आणि आपण चाललो आहे न्यूयॉर्कला. सो आजपासून मी माझा न्यूयॉर्क दौरा चालू करणार आहे. न्यूयॉर्कला मी काय काय करणार आहे सगळं मी माझ्या ब्लॉग्समध्ये शेअर करेन. मला ब्लॉग्स नक्कीच आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो मी न्यूयॉर्कला काय काय करणार आहे ते तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. आता मी ऑस्टिनला आहे, ऑस्टिन बर्गस्ट्रॉम इंटरनॅशनल एअरपोर्ट. सो माझी फ्लाईट सकाळी 6 वाजता आहे. सो 6 वाजता आपण फ्लाईट पकडून जाणार आहे शिकागो आणि शिकागोवरनं आपण जाणार आहे न्यूयॉर्कला. सो असा प्लॅन आहे. सो काही काही माझ्या ब्लॉगमध्ये होईल ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. सो आता मी आतमध्ये चाललो आहे. 2 तास अगोदर चेक इन करायचं होतं. मी एक्साइडेंटमध्ये 4-4.5 तास अगोदरच आलो आहे एअरपोर्टला. सो लेट्स गो इनसाइड. भाऊ खूप सामान आहे, खूप. सगळ्यांना वाटलेलं की मी इथे राहायला आलो आहे कायम, बट असं नाही आहे. आता आपण चाललो आहे न्यूयॉर्कला. सो सगळं सामान रॅपअप करून जातो. 2 चेक बॅग आहेत माझ्या, त्या आतमध्ये गेल्या. एक हँडबॅग प्लेनमध्ये. मचाएंगे न्यूयॉर्क. सो स्टे ट्यून विथ मी. न्यूयॉर्क दौऱ्याला काय काय होणार आहे ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. हॅलो एव्हरीवन, मी मुंबईचा मुलगा परत एकदा स्वागत करतो आपल्या मुंबईचा मुलगा व्लॉग्समध्ये, स्ट्रेट फ्रॉम न्यूयॉर्क. सो जसं मी टॅक्सी सोडत असताना तुम्हाला म्हटलं की मी माझं वॅकेशनसाठी न्यूयॉर्कला चाललो आहे, क्रिसमसला चाललो आहे. सो फायनली आता आपण न्यूयॉर्कमध्ये आहे. आता मी मॅनहॅटनला आहे, ॲट अमेरिकन म्युझियम नॅचरल हिस्ट्री. सर आज आपण इकडे विजिट करणार आहे. फायनली मी काल न्यूयॉर्कला आलो. फ्लाईट बीटमध्ये मी शूट नाही गेला, खूप थकलो होतो, फुल बॉडी पेन होत होती. काल मी डायरेक्ट एअरपोर्टवरनं कॅब घेतली आणि ब्रुकलिनला मी एअरबीएनबी घेतल्या क्विन्सी स्ट्रीटवरती. सो एअरबीएनबीला आलो आणि काल जे आलो दुपारी. परवा तुम्हाला माहिती आहे मी आता ब्लॉग 1:30 वाजता स्टार्ट केलेला. फुल थकलो होतो रात्री. सो आलो दुपारी, झोपलो, डिनर केला आणि आज सकाळी मी आपल्या मॅनहॅटनला आलो आहे आपल्या म्युझियमला व्हिजिट करायला. सो मला माझा म्युझियमवाला ब्लॉग कसा वाटतो, म्युझियमवाला पार्ट कसा वाटतो न्यूयॉर्कमधला ते मला नक्कीच सांगा आणि स्टे ट्यून विथ मी. सो हाय पब्लिक, आज आपण इकडे व्हिजिट करणार आहे द अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीला. सो लेट्स गो इनसाइड. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत ते नक्कीच सांगा माझ्या चॅनलवरती. आणि चला आपण आपला न्यूयॉर्क दौरा स्टार्ट करू.
I was in one of them.
सो असा होता आजचा आपला न्यूयॉर्कचा पार्ट. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला न्यूयॉर्कला ट्रॅव्हल करायचं आहे, पहिले जर खूप ट्रॅफिक आहे या सिटीमध्ये. कार आणि उबेर आणि बसनी ट्रॅव्हल करायचा कधीच विचार पण नको करू. जर तुम्हाला सिटी फिरायची असेल तर फडे ट्रॅफिक असतं इकडे. सिटी फिराल तुम्ही पण कंगाल. एवढे पैसे खर्च होतील ना, एवढे पैसे खर्च होतील ना. बघा हा आहे न्यूयॉर्कचा ट्रॅफिक. जागा नसते तरी पण आत्ता स्लो झालं. दुपारचे 4 वाजतात. सो आता थोडं ट्रॅफिक स्लो झालं आहे. पण तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे न्यूयॉर्क तर सबवे बेस्ट. वायफाय वगैरे सगळं असतं स्टेशनमध्ये. सो सबवे बेस्ट गोष्ट आहे न्यूयॉर्क ट्रॅव्हल करायला. पब्लिक बोलता सेफ नाही, पण जसं तुम्ही असं काही नाही आहे. खूप सेफ असतं, सगळं काही सेफ असतं. आपल्यावर असतं आपण कसं ट्रॅव्हल करतो. सो असा होता आजचा ब्लॉग.